नवरात्रोत्सवात देवीच्या पूजेसोबतच उपवास आणि पूजेला विशेष महत्त्व आहे। नवरात्राच्या 9 दिवसामध्ये ज्याप्रमाणे दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते, त्याचप्रमाणे या 9 दिवसामध्ये दररोज देवीला 9 विशेष भोग किंवा प्रसाद अर्पण केल्याने देवी सर्व प्रकारच्या समस्यांचा नाश करते। दिवसानुसार माता राणीला अन्न अर्पण केल्याने कोणते फायदे होतात आणि कोणत्या समस्या दूर होतात हे जाणून घ्या। देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या दिवशी कोणता प्रसाद अर्पण करावा? 1. नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे शैलपुत्री मातेचा दिवस। या दिवशी देवीच्या चरणी शुद्ध गायीचे तूप अर्पण केल्याने आरोग्याचे आशीर्वाद मिळतात आणि सर्व रोग बरे होतात आणि शरीर निरोगी राहते। 2. नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणीला समर्पित आहे। या दिवशी देवीला साखर अर्पण केल्याने ती प्रसन्न होते। देवीच्या चरणी हा नैवेद्य अर्पण करून कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटल्याने सर्वांचे आयुष्य वाढते। 3. नवदुर्गेचे एक रूप म्हणजे चंद्रघंटा। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आईचे या रूपाची पूजा केली जाते। या दिवशी आईला दूध किंवा दुधापासून बनवलेली गोड खीर अर्पण करणे आणि ती ब्राह्मणांना दान करणे शुभ आहे। यामुळे दुःखातून मुक्तता होते आणि परमानंद मिळतो। 4. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी मालपुआ अर्पण केल्याने माँ दुर्गा प्रसन्न होते। हे अर्पण मंदिरातील ब्राह्मणाला दान करावे। असे केल्याने बुद्धिमत्तेच्या विकासासोबतच निर्णय घेण्याची शक्ती देखील वाढते। 5. नवरात्रीचा 5वा दिवस म्हणजे स्कंदमातेचा दिवस। या दिवशी नैवेद्य म्हणून केळी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते। असे केल्याने तुम्हाला चांगले आरोग्य आणि निरोगी शरीर मिळते। 6. नवरात्रीच्या 6व्या दिवशी देवीला मध अर्पण करणे खूप शुभ मानले जाते। या दिवशी मध अर्पण केल्याने व्यक्तीची आकर्षण शक्ती वाढते। नवरात्रीच्या 7व्या दिवशी देवीला गूळ अर्पण करा। 7व्या नवरात्रीला देवीला गूळ अर्पण करून ब्राह्मणाला दान केल्याने दुःख दूर होते आणि अचानक येणाऱ्या संकटांपासूनही संरक्षण होते। 8. नवरात्रीच्या 8व्या दिवशी माता राणीला नारळ अर्पण करा आणि नारळ दान करा। यामुळे तुम्हाला मुलांशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते आणि तुम्हाला देवीचा आशीर्वाद मिळतो। नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 9व्या दिवशी तीळ अर्पण करा आणि ते ब्राह्मणाला दान करा। यामुळे मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता मिळते आणि अप्रिय घटनांपासून तुमचे रक्षण होते।